मी फिरायला आले होते आमच्या जागेकडे माझ्या मम्मीसोबत आणि माझ्या भावासोबत, आणि मी तुम्हाला आता आमची जागा दाखवते। हे जागा आहे आणि इथे खूप जास्त वारा चालू आहे आणि आताच खूप जास्त ढग आले। हे बघा, असं वाटतंय पाऊस येईल थोड्याच वेळात। आणि आमच्या जागेच्या बाजूलाच माहिती आहे काय आहे? हे बघा, वारुळ। माहित नाही त्यात साप आहे की नाही, पण वारुळ आहे बघा। हे बघा, किती जास्त मोठे मोठे होल आहेत। हे बघा, खूप मोठे मोठे होल आहे। शायद त्याच्यामध्ये साप असू शकतो। आमच्या जागेच्या बाजूला वारुळ आहे आणि वारा तर खूपच जास्त। आणि इथे बघा, माझी मम्मी आणि माझा भाऊ बसले। माझी मम्मी झोपली। हे हाय कर। हे बघा, माझी मम्मी आराम करते स्वतःच्या जागेत। बोल ना काहीतरी। कसं वाटतंय तुला आपल्या स्वतःच्या जागेत? कष्टाने घेतल्यावर वेगळीच मजा असते। दुसऱ्याच्या जागेमध्ये आणि आपल्या जागेमध्ये फरक असतो। भाड्याच्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये। आणि हे बघा आम्ही काय खातोय, करवंद। वारा असल्यामुळे पिशवी हे होते। हे बघा करवंद, खूप टेस्टी आहेत या करवंद खायला। आणि हो, हे बघा, एक छोटं वारुळ आहे बघा, माझ्या मम्मीच्या पायथ्याशीच आहे। आणि तिकडे बाजूला ऊस लावलाय शायद कोणीतरी। हे बघा, खूप मोठी प्लॉटिंग आहे आणि इथेच माझ्या मम्मीने प्लॉटिंग घेतलेलं आहे। मध्ये ना हे रुटीचं झाड आलंय। रुटी तुम्हाला माहित नाही ह्याला रुटी का म्हणतात? त्याचे फ्लावर्स बघा किती सुंदर आहेत ना। पण हे झाड खूप औषधी आहे असं माझी मम्मी सांगत होती। कुठं जखम झाली किंवा असं लागलं वगैरे तर त्याच्यावर लावतात शायद। असं हे रुटीचं झाड आहे। आणि आता हा त्या बघा तिथं पण आहे, जखमेला बँडला काय म्हणतात काय माहित। हे कुठलं झाड आहे माहित नाही, याचे फ्लावर्स बघा। सुंदर आहे। शेती किती भारी असते ना। मला तर इथं यायला खूप आवडतं। झाडाला ना एक फळ आलंय। ह्या फळाला काय म्हणतात काय माहिती नाही, छान आहे। आणि हे सुलेश आहे फळ। आणि वारा एवढा भयंकर चालू आहे ना बघा, केस किती उडतायत, खूप जास्त असतो।